अमरावती जिल्ह्यासह ग्रामीण दुर्गम भाग तसेच सीमा भागातील माता, गरोदर महिला व नवजात बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अमरावती येथे मंजूर असलेल्या 100 खाटांच्या माता बाल संगोपन केंद्रासाठी 33 कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली आहे। आरोग्याच्या दृष्टीने सार्वजनिक महत्त्वाच्या व निगडीच्या विषयांवर औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहाचे लक्ष वेधताना आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी सांगितले की राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती शहरात 100 खाटांचे माता बाल संगोपन केंद्र म्हणजेच MCH विंग्स उभारण्यास शासनाने गेल्या 12 ऑगस्ट 2024 रोजी 33 कोटींच्या निधीसह प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे। या प्रशासकीय मान्यतेला प्रदीर्घ कालावधी उलटून देखीलही या मंजूर केंद्राला अजूनही आवश्यक कामाकरिता निधी उपलब्ध होऊ न शकल्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या या आरोग्य केंद्राचे काम केवळ निधी अभावी रखडले आहे। अमरावती हे विभागाच्या 5 जिल्ह्यांचे मुख्यालय असल्याने या ठिकाणी दुरून रुग्णांचा ओघ दिसून येतो। मात्र 100 खाटांच्या माता बाल संगोपन केंद्राचे काम रखडल्याने अमरावती जिल्हा व परिसरातील गरजू माता, गरोदर महिला आणि नवजात बालकांच्या आरोग्याचा अत्यंत आवश्यक तातडीच्या सेवा सुविधांपासून वंचित राहावं लागतंय। त्यामुळे स्थानिक पातळीवर ही निकड लक्षात घेता विना विलंब आरोग्य केंद्राचे बांधकाम तातडीने सुरू होणे आवश्यक आहे। याबाबत सुद्धा आमदार महोदयांनी सभागृहाला अवगत केले। तसेच शासनाने व सार्वजनिक आरोग्य विभागाने या संवेदनशील विषयाची तातडीने दखल घेऊन अमरावती येथे मंजूर 100 खाटांच्या माता बाल संगोपन केंद्राचे बांधकाम विनाविलंब सुरू करण्यासाठी 33 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेतून केली आहे। श्रीमती सुलभा खोडके। धन्यवाद अध्यक्ष महोदय, धन्यवाद। मी खालील सार्वजनिक महत्त्वाच्या व निकडीच्या बाबीवर औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती शहरात 100 खाटांचे माता बाल संगोपन केंद्र MCH विंग उभारण्यात दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी 33 कोटी रुपयाच्या निधीसह प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। परंतु या प्रशासकीय मान्यतेला प्रदीर्घ कालावधी उलटूनही या मंजूर केंद्राला अद्याप प्रत्यक्ष कामासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही। अत्यंत महत्त्वाचे असलेल्या या आरोग्य केंद्राचे काम केवळ आणि केवळ निधी अभावी रखडल्यामुळे अमरावती जिल्हा व परिसरातील गरजू माता, गरोदर महिला आणि नवजात बालकांना आरोग्याच्या अत्यंत आवश्यक व तातडीच्या सोयी सुविधापासून वंचित राहावे लागत आहे। अमरावती हे विभागाचे मुख्य केंद्र असल्याने येथे रुग्णांचा मोठा ओघ असतो। हे लक्षात घेता स्थानिक पातळीवर ही वैद्यकीय निकड विनाविलंब पूर्ण होणे आणि या केंद्राचे बांधकाम तातडीने सुरू होणे अत्यंत गरजेचे बनले आहे। परिणामी शासनाने व सार्वजनिक आरोग्य विभागाने या संवेदनशील विषयाची तातडीने दखल घेऊन अमरावती येथील मंजूर 100 खाटांच्या माता बाल संगोपन केंद्राच्या इमारतीचे बांधकाम बिनाविलंब सुरू करण्यासाठी 33 कोटी रुपयाचा निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी मागणी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनाकडे करीत आहे। धन्यवाद।